आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशोक शिंदे सर आहेत. सर बंजारा ही फिल्म आज त्याचे प्रीमियर आहे. तुम्ही आज तुम्ही पिक्चर पाहिले, कसं वाटतं पहिल्यांदा? नमस्कार, मी अशोक शिंदे. मी खरंच सांगतो, महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांनी विनंती करतो की आठवणीत हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन का बघा. याचं कारण एकतर याचं शूटिंग फर्स्ट टाईम मराठीमध्ये सिक्कीम या जागी केलेलं आहे आणि ही नुसती रोड ट्रिप नाही आहे, ह्यातला एक एक अनुभव अक्षरशः एन्जॉयबल आहे. शरद पोंक्षे, सुनील बरोबर बरेच झालेले दिग्गज गेले 30-35 वर्ष या मराठी इंडस्ट्रीवर राज्य करतात, त्यांना आपण कायम बघितलं. पण त्याचबरोबर स्नेह पोंक्षे, एक अत्यंत तडफदार तरुण मुलगा, शरद पोंक्षे यांचा मुलगा, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय सोपी गोष्ट आहे. बलबलायन जमत नाही, त्या मुलाने हे प्रूव्ह केलं, अप्रतिम काम केलं. त्याच्याकडे सक्षम इंट्रोड्यूस केलं आहे आणि यांचे तरुणपणचे रोल केले आहे. फिल्म अप्रतिम आहे. आपण मराठीमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आणायला हवे अशी कायमच लोकांची तक्रार असते, डिमांड असते. स्नेह पोंक्षेने सब्जेक्ट तुमच्यासमोर आणला आहे. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि घरमधून प्रतिसाद देऊन ब्लॉकबस्टर हिट करा. तुम्ही साथ दिली तर असे नवीन सब्जेक्ट आपल्या समोर येतील. स्नेह पोंक्षेला खूप शुभेच्छा आणि अप्रतिम सिनेमा मला जाम आवडला. सगळ्यात जास्त मला याच्यामध्ये किती पडले? सगळे निवडले ना, शरद पोंक्षे, सुनील बरोबर आणि बरेच जण दिग्गज आपले अनेक वर्षांचे आहेत. पण त्याच्यामध्ये या 3 नवीन मुलांनी जे कमाल काम केलं, हे सक्षम तो उत्तम नवीन मुलगा ज्यांनी काम केलं आणि स्नेह हॅट्सऑफ. स्नेहाच्या तुम्ही प्रेमातच पडले. त्यांनी डायरेक्शन आणि परफॉर्मन्स अप्रतिम. अजून तुमचे काय प्रोजेक्ट नवीन बघायला? माझे आता 3 सिनेमा कंप्लीट झाले आहेत. एक आहे आजचा दिवस, वन डे ॲट अ टाईम, तो अल्कोहोलिझमवरती आहे, लवकर रिलीज होईल. त्याच्यात केस नंबर 73 नावाची एक सायकोलॉजिकल फिल्म मराठी फिल्म येते आणि तिसरी फिल्म आहे स्वप्न सुंदरी. तिन्ही फिल्म लवकरच या वर्षभरात येतील. नक्की पहा आणि रिॲक्शन करा.